हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार. त्याचप्रमाणे प्रीमियम ग्रुपबद्दल काही अपडेट देतो आणि मी शेवटी तुम्हाला मार्केट ॲनालिसिस पण करून दाखवेन की मार्केट आपण उद्या कुठे जाऊ शकतो आणि आपण काय ट्रेड करू शकतो. तर सुरुवातीला मी माझ्या ग्रुपमध्ये प्रीमियम ग्रुपमध्ये सुरुवातीला एक मेसेज टाकलेला. अगर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आज पण मार्केट थोडं साईडवेज वाटतं आहे, कारण अगर तुम्ही बघत असाल मार्केटने आजची मोमेंटम पण सेम केली. मार्केट खाली गेलं, रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला, त्याच्यानंतर अर्धा एक तास टाईमपास केला. ओके, सो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी सुरुवातीला मेसेज म्हणून सांगितलेला की आजचं मार्केट पण थोडंसं मला साईडवेज वाटतं आहे. ओके, त्यामुळे मी सुरुवातीला काही मी माझी पोझिशन पोस्ट नाही केली, पण त्याच्यानंतर 10:50 म्हणजे ऑलमोस्ट ह्या कॅन्डलला जसा हा एक मोठी कॅन्डल झाली त्याच्यावरती मी एक पोस्ट केली की रेडी राहूया म्हणून, आणि मी लगेच 10:56 ऑलमोस्ट ह्या साईडला असताना मी माझी पोझिशन ट्रेडमध्ये एंट्री घेतली. 23,550चा मी पी घेतली. मी तुम्हाला पोझिशन नंतर दाखवतो, पण सुरुवातीला मी तुम्हाला एक ओरली सांगतो. तर सुरुवातीला 23,550चे 2 लॉट ॲड केले. त्याच्यामध्ये माझा एक एस एल गेला. ओके, 2,500चा माझा एक एस एल गेला, एक ट्रेलिंग एस एल गेला. कारण जो टोटल 2 लॉट मारलेला, पहिला लॉट मी माझा 10 पॉईंटवरती एस एल गेला आणि दुसरी जो राहिलेला एक लॉट आहे तो माझा 20 पॉईंटवरती जो आपला रेग्युलर असतो त्याच्यावरती माझा एक हिट झाला. म्हणजे टोटल मला 2,500चा लॉस झाला पहिल्या एंट्रीमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर मी परत सांगितलं की री एंट्री म्हणून मी एंट्री घेतली. लगेच माझा एस एल इकडे गेला आणि माझ्या सेटअपमध्ये इमिजिएटली म्हणजे इकडे मला एंट्रीचा मला सिग्नल आला, तर मी इकडे माझी एंट्री घेतली. आणि जसं मार्केट रिव्हर्स झालं इथून तशी माझी पोझिशन ती स्क्वेअर ऑफसुद्धा आली. म्हणजे इकडे असताना मला टोटल माझा 60 पॉईंटचा टार्गेट होता, पण ट्रेलिंग एस एलमध्ये सेटअपमध्ये मला फक्त आणि फक्त 30 पॉईंटचा टार्गेट मिळाला. मी तुम्हाला पहिले पोझिशन दाखवतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिअर अंदाज येईल. तर सुरुवातीला माझं टोटल अगर तुम्ही प्रॉफिट बघत असाल तर 2300 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. सुरुवातीला 2,500चा लॉस झाला, त्याच्यानंतर मला 2300चा प्रॉफिट झाला. म्हणजे टोटल 5,000चा मला प्रॉफिट झाला. तर ऑर्डर हिस्ट्रीमध्ये बघूयात, तर मी सुरुवातीला एक एंट्री घेतली, तर तुम्हाला स्क्रीनशॉट पण दिसला असेल. तर 166ला मी माझी पहिली एंट्री घेतली, 2 लॉट. त्याच्यानंतर एक लॉट ॲड केला 163च्या प्रीमियमला. त्याच्यानंतर तो लॉट मी लगेच एक्झिट केला, कारण मार्केट मला थोडंसं निगेटिव्ह वाटत होतं. त्यामुळे म्हटलं तिसऱ्या लॉटला जास्त एस एल झालं नको, तर त्यामुळे एक्झिट केला. आणि राहिलेला त्याच्यानंतर एक लॉट आहे तो 154ला मी एक्झिट केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10 रुपयाच्या प्रीमियमला मी माझी पहिली एस एल हिट, माझी पहिली पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आणि दुसरी पोझिशन 144 म्हणजे 145च्या प्रीमियमला माझी पोझिशन आहे ती एक्झिट झाली. ओके, आणि जसं मी री एंट्री लगेच झाली 135च्या प्रीमियमला 135.75च्या आसपास माझ्या सेटअपमध्ये तो आला. मी लगेच घेतला आणि त्याच्यानंतर माझा 168.20 म्हणजे 168ला माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ झाली. सो माझा टार्गेट होता 195चा माझा टार्गेट होता, पण तो अगर तुम्ही हाय बघत असाल तर माझा 182 झाला. आणि 182पासून जसं मार्केट रिटर्न आलं, माझी पोझिशन आहे ती ट्रेलिंग एस एलमध्ये माझी हिट झाली. तेव्हा मला जाऊन 2300चा प्रॉफिट झाला. तर टोटल मला 4,500च्या आसपास मला प्रॉफिट दिसत होता, पण माझा टार्गेट थोडासा मोठा होता 6,000च्या आसपास, पण तो हिट न झाल्यामुळे ट्रेलिंग एस एलमध्ये मला माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करायला लागली. पोझिशन अगर स्क्वेअर ऑफ केली नसती तर कदाचित मी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये निघालो असतो, पण माझ्या ट्रेलिंग एस एलमुळे मला 2300चा फक्त प्रॉफिट झाला. ओके, आणि सेम एंट्री मी माझ्या ग्रुपवरती पण टाकले. आणि तुम्हाला पण अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, तुम्ही हवं असेल तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. पण डायरेक्टली एंट्री घेऊ नका, पहिले तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा. अगर तुम्हाला माझी ट्रेडिंग स्टाईल आणि माझा ट्रेडिंग सेटअप आवडत असेल तर तुम्ही माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये मी माझी एंट्री मी घ्यायच्या आधी माझी एंट्री मी पोस्ट करतो, त्याचा एस एल पोस्ट करतो आणि माझा टार्गेट पोस्ट करतो आणि ट्रेलिंग एस एलसुद्धा. आणि हा फक्त ही पोस्टिंग फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी, त्यामध्ये मी तुम्हाला जबरदस्ती एंट्री घ्यायला किंवा एक्झिट घ्यायला सांगत नाही आहे. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जॉईनसुद्धा करू शकता. आणि अगर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तर थोडासा आपल्याला ती ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे, कारण बघा मला तुमचा ब्रोकरेजचे पैसे मला नको, कारण मी तुम्हाला माझा ब्रोकर मी तुम्हाला सजेस्ट नाही करायचं जेणेकरून तुम्ही माझ्या ब्रोकर अंडर तुम्ही ट्रेड घ्याल आणि त्याचे पैसे मला मिळतील. तसं अजिबात नाही आणि मला त्यामध्ये इंटरेस्ट पण नाही. पण फक्त आणि फक्त अगर तुम्हाला अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करा तर ॲटलिस्ट थोडा माझ्यावरती भरोसा ठेवा, थोडासा विश्वास ठेवा. कारण समजा तुमचा जो 20,000 फंड असेल ना, तर तुमचा तो झिरो होणारच नाही. कारण आपला रिस्क रिवॉर्ड आपला मोठा असेल 1:3 किंवा 1:4च्या आसपास असेल, तर तुमचा जो फंड आहे तो झिरो व्हायचे चान्सेस खूप कमी असेल. त्यामुळे तुम्ही घाबरू नका ट्रेड घ्यायला. आपल्या सेटअपमध्ये बसला भले मग री एंट्री करायला लागेल तरी आपल्याला री एंट्री ही करावीच लागणार आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल मी काय बोलायचा प्रयत्न करतो, की घाबरू नका. ट्रेड करायचं असेल तर बिंदास करा. कारण अगर तुम्ही घाबरून ट्रेड केला तर ज्या दिवशी आपल्याला आपल्या सेटअपमध्ये ट्रेड बसतो ना, त्यावेळी आपण एंट्री घेतच नाही. जेव्हा नाही बसत तेव्हा एंट्री घेतो आणि तेव्हा आपला एस एल जातो. आणि जेव्हा आपल्याला परफेक्टली दिसतं की आता मार्केट आपल्यासाठी जाऊ शकतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स कमी असतो आणि आपण घाबरतो. त्यामुळे आपण त्या दिवशी एंट्री घेतो आणि आपला जो प्रॉफिट आहे
तो मिस करतो आणि नेक्स्ट डेला परत आपण त्या लॉस मेकिंग डेला आपण परत एंट्री घेतो. तर तसं करू नका. अगर करायचं असेल तर कम्प्लिटली ट्रस्ट ठेवा आणि एवढी तुम्हाला गॅरंटी मी देतो की तुमचा जो 20,000 फंड आहे तो माझा ट्रेड बघून तुम्हाला झिरो होणं शक्यच नाही आहे. ओके, अगर कमीत कमी 20,000 फंड असेल तो झिरो होणं शक्य नाही. त्यामुळे अगर करत असाल तर अगर ट्राय करायचं असेल तर कमीत कमी 1 महिना ट्राय करा आणि 1 महिन्यामध्ये अगर तुम्ही प्रॉफिटेबल होत असाल तर तुम्ही पुढचा विचार करू शकता. अगर प्रॉफिटेबल तुम्हाला वाटत असेल माझा सेटअप चुकीचा आहे तर तुम्ही तो परत जॉईन नाही केलं तरी चालेल. ओके, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ॲटलिस्ट 1 महिना ट्राय करा. जमलं तर ठीक आहे, नाहीतर तो तुमचा कॉल असेल. ओके, पण कराल तर कम्प्लिटली ट्रस्ट ठेवा. कम्प्लिटली जसा मी जो सेटअप मी पोस्ट करतो आहे त्यावरती तुम्ही लर्निंग करू शकता. आणि आता आपण बघूया की उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपल्याला काय ट्रेड मिळू शकते बघूया. अगर आपण आता निफ्टीचा चार्ट ओपन करूया तर निफ्टीमध्ये बघत असाल तर निफ्टी 2 दिवसापासून एक पडायचा प्रयत्न करतं, त्याच्यानंतर एक साईडवेज जात आहे. बरोबर, इवन आज पण तसंच गेलं. आज कम्प्लिटली साईडवेज गेलं आणि ह्या एवढ्या तासाच्या साईडवेजमध्ये आपल्याला 5,000चा प्रॉफिट काढणं म्हणजे 2,000 रुपये पहिले लॉस होता 2,500, त्याच्यावरती आपण 2300 रुपये प्रॉफिट काढणं हे इझी नाही आहे. कारण एवढ्या साईडवेज मार्केटमध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस ऑप्शन बाईंगमध्ये कमी असतात. कारण का तुम्ही बघितलं असेल मी आज कम्प्लिटली ऑप्शन बाईंग केलेली. सो त्याच्यामुळे 2300 प्रॉफिट करणं थोडं कठीण असतं. तरी आपल्याला 2300चा प्रॉफिट झाला आहे. पण आता आपण उद्या काय करू शकतो, मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली आहे, ही जी कॅन्डल आहे मोठी ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत मार्केट 5 मिनिटाची एक रेड कॅन्डल बनवते किंवा ग्रीन कॅन्डल बनवते, पहिली कॅन्डल इम्पॉर्टंट आहे, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला एसएलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो आणि आपण 1:4 पर्यंत आपण आपला टार्गेट घेऊ शकतो. ओके, आणि समजा पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली तर आपण इग्नोर करू शकतो. पण ह्या लेवलच्या वरती अगर समजा कॅन्डल क्लोज होते तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. फक्त क्वांटिटी हाफ करू शकतो. अगर वरच्या डाऊन साईडला अगर तुम्ही 2 लॉट मारत असाल तर वरच्या साईडला फक्त 1 लॉट मारू शकतो. ओके, पण त्याचं टार्गेट खूप छोटं असेल. त्याचं टार्गेट मी तुम्हाला सांगतो, त्याचं टार्गेट मॅक्झिमम आपण इथपर्यंत ठेवू शकतो. हा ब्रेक झाला, इथे टार्गेट येईल. इथे टार्गेट आलं असेल तर आपण आपला एसएलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो किंवा मग आपण प्रॉफिटसुद्धा बुक करू शकतो. कारण अगर अपसाईडची मुवमेंटम उद्याच्या दिवशी एकदम मोठी मुवमेंटम याचे चान्सेस थोडे कमी असतात. कारण त्याला एक मल्टिपल रजिस्टन्स फेस होणार. एक इकडे रजिस्टन्स फेस होणार आहे, एक इकडे होणार आहे, एक इकडे होणार आहे, त्याचप्रमाणे एक इकडे रजिस्टन्स फेस होणार आहे. ओके, सो डायरेक्टली एक मोठी मुवमेंटम वरच्या साईडला करण्याचे थोडे चान्सेस कमी असतील. त्यामुळे अगर तुम्हाला इथे प्रॉफिट बुक करायचं बुक पण करू शकतो आपण किंवा आपला एसएल हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो, जेणेकरून मार्केटला जिथे जायचं तिकडे जाऊ शकतो. ओके, मग कमीत कमी आपण 1:3 किंवा 1:4 पर्यंत आपल्याला थांबायचं ते थांबू सुद्धा शकतो. ओके, आणि अजून तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल पण जॉईन केला नसेल, तुम्हाला तिकडे स्कॅनर दिसत असेल, QR कोड दिसत असेल, तुम्ही अवश्य तिकडे जॉईन पण करू शकता. प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता. ओके, आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.